तर आता आपण सुरुवातीला IUI म्हणजे काय हे बघूया. तर IUI म्हणजे इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन. म्हणजे स्पर्म्स उत्तम क्वालिटीचे आणि उत्तम गती असलेले स्पर्म्स हे वेगळे काढून फक्त तेवढंच कॉन्सन्ट्रेशन आपण गर्भाशयाच्या आतमध्ये इन्सेमिनेट करतो, म्हणजे इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन, आणि त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे IUI. ज्या वेळेला स्त्रीबीज निर्माण होतं त्यावेळेला आम्ही इतर वेळेस जे सांगतो की त्या दिवशी तुम्ही इंटरकोर्स ठेवा, त्याच्या ऐवजी पुरुषांचं म्हणजे मिस्टरांचं वीर्य घेतलं जातं आणि त्याच्यातल्या चांगल्या क्वालिटीचे उत्तम गती असलेले स्पर्म्स हे एका प्रोसेसिंगद्वारे वेगळे केल्या जातात आणि ते जे कॉन्सन्ट्रेट असतं ते गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडल्या जातं. आता याचे दोन फायदे असतात की ज्याच्यामध्ये काय होतं की स्त्रीबीज निर्माण झाल्यानंतर स्त्रीबीज हे फॅलोपियन ट्यूब मध्ये येतं आणि त्याचं तिथलं आयुष्य हे 24 तासच असतं. म्हणजे 24 तासाच्या आत योग्य त्या संख्येमध्ये नॉर्मल स्पर्म्सनी तिथे पोचलं पाहिजे, तर स्त्रीबीज फलित होऊ शकतं. तर IUI मध्ये आपण हे जे उत्तम क्वालिटीचे स्पर्म्स सेपरेट करतो ते आपण गर्भाशयाच्या पिशवीच्या आतमध्ये सोडतो. म्हणजे त्यांचं जे डिस्टन्स, त्यांनी जे मार्ग आक्रमण करण्याचं जे डिस्टन्स असतं ते आपण अर्ध करतो आणि ते स्त्री बीज जिथे असतं त्याच्या जितक्या शक्य तेवढ्या जवळात जवळ सोडल्या जातं आणि म्हणून प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस हे वाढत असतात. अर्थातच IUI करायचं किंवा आता तुम्हाला असंही वाटू शकेल की आता इतके स्त्री बीज आणि पुरुष बीज इतक्या जवळ-जवळ आल्यानंतर मग प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम यायलाच नको. पण असं नाहीये. IUI मुळे प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस हे 10 ते 15% जास्तीत जास्त 20% वाढत असतात आणि म्हणूनच एकदाच IUI करून सक्सेस येतं असं नाही. 15% लोकांना हे सक्सेस येऊ शकतं आणि म्हणून IUI हे रिपीट पण करावं लागू शकतं. तर हे आपण किती वेळा रिपीट करू शकतो IUI? तर सर्वसाधारणपणे 3 ते 4 वेळेला IUI केल्यानंतरही प्रेग्नन्सी राहिली नाही, तर IUI आपल्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट ठरली नाही असं आपण समजू शकतो. मग आता कुठल्या पेशंट्समध्ये IUI करायचं असतं? तर जर स्त्रीबीज निर्माण व्यवस्थित होऊ नये आणि जर ट्यूब्स ओपन असतील, इतर कुठलाही हॉर्मोनल प्रॉब्लेम नसेल, उदाहरणार्थ थायरॉइड आणि प्रोलॅक्टिन, 3 ते 4 महिने ट्रीटमेंट घेऊनही जर प्रेग्नन्सी राहिली नाही, तर त्याच्या पुढची स्टेप म्हणजे IUI करावं लागू शकतं. त्याचप्रमाणे काही पुरुषांमध्ये सीमेन अनालिसिसमध्ये मार्जिनल दोष असतात. म्हणजे बॉर्डर लाईन मोटिलिटी असू शकते किंवा काउंट बॉर्डर लाईन असतो किंवा थोडंसं ॲबनॉर्मल स्पर्म्सचं प्रमाण थोडंसं जास्त असू शकतं. तर ह्या केसेसमध्ये सुद्धा IUI हे फार उपयोगी पडू शकतं. पण त्याच्यासाठी ट्यूब्स ओपन असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आपण IUI मध्ये ॲज नॅचरल ॲज पॉसिबलच करत असतो. म्हणजे गर्भधारणा किंवा प्रेग्नन्सी ही नैसर्गिकरित्याच राहत असते. आपण फक्त थोडीशी मदत करत असतो त्याच्यासाठी.